नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक डॉक्टर शब्बीर इंदोरवाला आणि डॉक्टर आशिष भूमकर यांच्या संयुक्त प्रयत्नातून एक नवीन जीवन दर्शन घडल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। हो, नाशिकमधील ही खास शस्त्रक्रिया जी करण्यात आली त्याबद्दलची ही विशेष बातमी। वर्ल्ड मायक्रोशिया दिनानिमित्त इंदोरवाला हॉस्पिटलचा एक विशेष उपक्रम त्यांनी हाती घेतला आणि पुण्याच्या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली। जन्मतः कान नसलेल्या रुग्णांसाठी आशेचा किरण आता नाशिकमधील इंदोरवाला डॉक्टर किंवा इंदोरवाला हॉस्पिटल हे ठरत आहे। वर्ल्ड मायक्रोशिया दिनानिमित्त नाशिकच्या इंदोरवाला कान नाक घसा म्हणजे ENT हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेला विशेष वैद्यकीय उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। या उपक्रमात जन्मतः कान नसलेल्या म्हणजेच मायक्रोशिया तसेच कानाची नळी विकसित न झालेल्या कॅनाल ॲस्ट्रोसिया या रुग्णांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले। पुण्याहून आलेल्या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया यावेळी पार पडली। इतर रुग्णांची तपासणी आणि समुपदेशन देखील यावेळी करण्यात आले। या एकदिवसीय उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे नाशिकचे प्रख्यात पिनोप्लास्टी सर्जन डॉक्टर शब्बीर इंदोरवाला आणि मुंबईचे तज्ज्ञ डॉक्टर आशिष भूमकर यांनी एकत्र येऊन रुग्णांवर उपचार केले। उपक्रमाची सुरुवात पुण्याच्या 8 वर्षीय रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करून झाली। या दोन्ही तज्ञांच्या अनुभवामुळे बालकाला केवळ दिसणारा कानच नव्हे तर ऐकण्याचे देखील वरदान मिळाले। त्या दृष्टीने हे एक महत्त्वाचं पाऊल पडले असं म्हटलं जातं। या दिवशी केवळ शस्त्रक्रियाच नाही तर जनजागृतीलाही तितकेच महत्त्व देण्यात आले। रुग्णांचे पालक आणि उपस्थितांसाठी डॉक्टर इंदोरवाला आणि डॉक्टर भूमकर यांनी विशेष सादरीकरण केले। यामध्ये कानाची नळी तयार करणे, कॅनाल प्लास्टी आणि बाह्य कान तयार करणे, पिनोप्लास्टी या शस्त्रक्रिया कशा केल्या जातात आणि यात कोणते अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते याची सविस्तर माहिती त्यांनी दिली। माइक्रोशिया डे है जो जन्म से बच्चों को कान पूरा बनता नहीं है, बाहर का कान नहीं बनता या डिफॉर्म बनता है, उनका अवेयरनेस के लिए कि आजकल ये बहुत सिंपल सा 3-4 घंटे का ऑपरेशन करके नॉर्मल कान बना सकते हैं। इस चीज के लिए ये अवेयरनेस का आज का दिन है। तो ये ऐसे बच्चों को उम्र के 7-8 साल तक थोड़ा सा रुकना पड़ता है और फिर छाती का एक छोटा सा पार्ट निकाल के उसकी कारीगरी करते दूसरा कान जो रहता है वो डिजाइन का कान बनता है। बहुत आसान हो गया और बहुत रूटीन ऑपरेशन है ये, कोई इसमें बड़ा ये नहीं है। तो हर बच्चे को जिसको जन्म से कान का इश्यू है उसको इलाज करवा लेना चाहिए। मायक्रोशिया डे आहे। मायक्रोशियामध्ये जन्मता हे कान नसतात, बाहेरचे जे कानाचा बाहेरचा भाग आहे तो नसतो आणि तो डेव्हलप करण्यासाठी तो बनवण्यासाठी बरगड खुर्च्या काढून त्या खुर्च्याचं हे कान बनवले जाते। ही शस्त्रक्रिया आपल्याकडे आज झालेली आहे। अशी शस्त्रक्रिया रेग्युलर होत असते आणि आजच्या दिवसासाठी खास आम्ही दोघे डॉक्टर भूमकर आणि डॉक्टर इंदोरवाला मिळून ही शस्त्रक्रिया केलेली आहे। अनेक गरजू रुग्ण आणि त्यांच्या पालकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला। ज्यांना जन्मतः कमी ऐकू येतंय किंवा कान विकसित झालेला नाही अशा रुग्णांसाठी आता नाशिकमध्येच आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार उपलब्ध झालेत। भविष्यात देखील अशा रुग्णांसाठी हे उपचार इंदोरवाला हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील असे डॉक्टरांनी सांगितलंय। तब्बल 4 तास डॉक्टर आणि संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले। इंदोरवाला हॉस्पिटलमधील सुसज्ज पायाभूत सुविधा आणि अनुभवी डॉक्टर्स यांच्या संयोजनामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली। अशा स्वरूपाच्या शस्त्रक्रियांमुळे विकसित न झालेल्या कानाचे दिसणे आणि ऐकण्याची संवेदना पुन्हा प्राप्त होऊ शकते हे सिद्ध झाले। हॉस्पिटलमध्ये सिलिकॉन पिनोप्लास्टी अत्याधुनिक सुविधा आता उपलब्ध आहे। अशा प्रकारच्या उपचारांमुळे रुग्णांना नवजीवन आणि आत्मविश्वास मिळत आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे।